विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले। युद्धाआधी भोंगा वाजतोच, दम असेल तर माझा भोंगा बंद करून दाखवा असं राऊत म्हणाले। सकाळी 10 वाजताच्या भोंग्यावर कारवाई करा असं म्हणत अनिल पाटलांनी राऊतांना टोला लगावला होता, त्यावर राऊतांनी पलटवार केलाय। संजय राऊत हे रोज सकाळी प्रतिक्रिया देत असतात पत्रकारांना, त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा होत असते। 10 वाजताचा सकाळचा भोंगा बंद करून दाखवा असं अनिल पाटलांनी म्हटल्यावर संजय राऊतांनी जोरदार पलटवार त्यांच्यावर केलाय। युद्धाआधी भोंगा वाजतोच, हा भोंगा हिम्मत असेल तर बंद करून दाखवा असं संजय राऊत म्हणाले। मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। करा ना भोंगा बंद। भोंग्याचा अर्थ समजून घ्या। भोंगा हा इशारा देण्यासाठी असतो, किंवा युद्ध सुरू होतं तेव्हा भोंगे वाजतात, आणि भोंगे माणसाला सावध करण्यासाठी, झोपेतून जागा करण्यासाठी भोंगे वाजवले जातात। रिकाम्या डोक्याचे मंत्री, बरं का, ही मडकी करवंट्या आहेत, त्या रिकाम्या करवंट्या या सरकारमध्ये आहेत फडणवीसांच्या, आणि फडणवीस राज्यावर राज्य करतायत। त्यामुळे काय चाललंय महाराष्ट्रात आपण पाहताय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।